नमस्कार मित्रांनो, मी गणेश वनकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, 2026 वर्षामध्ये खूप साऱ्या विभागांचे आपल्याला नवीन आकृतीबंध जे आहे तर ते दिसतील। या आकृतीबंधात खूप सारे पद हे रद्द केले जातील, खूप सारे पद हे नव्याने जे आहेत तर ते ऍड करण्यात येतील आणि काही पद हे कॉन्ट्रॅक्टिव्ह स्वरूपाचे जे आहेत तर ते त्याच्यामध्ये समावेश करण्यात येईल। तर या सर्वांसाठी आकृतीबंध मंजूर करण्यात येणार आहे आणि असाच एक नवीन आकृतीबंध आलेला आहे, तो म्हणजे मत्स्य व्यवसाय विभाग पदांचा आढावा सुधारित आकृतीबंध निश्चित करणे। बघा, महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय विभाग यांच्या मार्फत हा जी आर जो आहे तर तो आलेला आहे 17 डिसेंबर 2025 ला। हा जी आर जो आहे तर तो आपल्याला पाहायला मिळतो। या जी आर मध्ये त्यांनी सुधारित आकृतीबंध मंजूर केलेला आहे। याच्यामध्ये आपल्याला हे बघायचं की कोणत्या पदांसाठी किती जागा असणार आहेत, त्यासोबतच कोणती नवीन पद निर्माण झालेली आहेत। आपला भर कशावर असतो मित्रांनो? नवीन पदांवर असतो, कारण की नवीन पद निर्माण होतात तर ती त्यांना भरावी लागतात आणि भरावी लागतात म्हणजे काय, जाहिरात आणावीच लागते। तर त्या सगळ्या काही गोष्टी पाहणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, सरळ सेवा सर्वसमावेशक बॅच आपली सुरू आहे मित्रांनो, जी तुम्हाला आगामी तलाठी असेल, नगर परिषद असेल आणि ज्या मनपाच्या जागा बाकी आहेत तर त्या सर्वांसाठी उपयुक्त ठरणार आहे। सर्व काही विषय याच्यामध्ये इन्क्लूड आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अशा दोन्ही फॉर्मॅटमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही हे बॅच जे आहे तर ते जॉईन करू शकतात। काही समस्या असेल तर तुम्ही या नंबरला जे आहे तर ते कॉल करू शकतात। तर जी आर काय म्हणतो ते पाहूया। बघा, या जी आर मध्ये काय सांगितलेलं आहे बघा, या आधी या विभागात 1050 जागा होत्या, त्याच्यानंतर 25/5/2023 च्या निर्णयान्वये 82 पद ही निर्सित म्हणजे काय मित्रांनो, रद्द, कॅन्सल करण्यात आली होती। आता 968 पद उरले होते। या 968 पदापैकी 11 पदे निर्सित करून पुन्हा 957 झाले आणि त्याच्यामध्ये 440 वाढीव पद निर्माण करण्यात आली, ज्याच्यामध्ये 380 नवीन पदे आणि बाह्य स्रोतांद्वारे 60 पद मंजूर करण्यात आली। त्याच्यानंतर 1397 पद ही मंजूर करण्यात आलेली होती, परंतु याच्यातील काही पद पुन्हा बाह्य स्रोताद्वारे घेण्याचे ठरवण्यात आलेलं होतं। मग आता टोटल असं ठरलेलं आहे की हा 1397 पदांचा सुधारित आकृतीबंध असणार आहेत। किती पद असतील? 1397 पद असतील। या 1397 पदांमध्ये 338 पद ही कशी भरतील मित्रांनो? कॉन्ट्रॅक्ट बेस, ही कॉन्ट्रॅक्ट म्हणायचं यांना। बघा, बाह्य स्रोत इथं वापरलेला आहे। बाह्य स्रोत म्हणजे काय? एका कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देतील आणि ती कंपनी कॉन्ट्रॅक्टची तत्वावर या उमेदवारांना भरणार आहे 338। हा सरकारी जॉब नसणार आहे। त्याच्यानंतर हा सरकारी जॉब असणार आहे म्हणजे 1059 एवढी पद काय असतील मित्रांनो? सरकारी पद असतील, ज्याच्यासाठी जाहिरात निघेल, ज्याच्यासाठी तुम्हाला सरकारी पगार मिळेल, भविष्यात 8वा वेतन आयोग मिळेल, पण यांना त्या सुविधा मिळणार नाही, कारण की हे 338 या बाह्य स्रोताद्वारे भरण्यात येतील। जरी ते गव्हर्नमेंटमध्ये काम करत असतील तरी त्यांना गव्हर्नमेंटमध्ये परमनंट करता येणार नाही, कारण की ते बाह्य स्रोताद्वारे भरले जातात। ओके, आता याच्यामध्ये हे पण लक्षात घ्या की किती पद, आता जी काही पद वाढले जवळपास 380 पद नवीन निर्माण झालेले आहेत। लक्षात घ्या, किती? 380 पद नवीन। आता मला सांगा, आधीची काही रिक्त पद असतील ती आणि 380 पद म्हणजे काय की या डिपार्टमेंटमध्ये वॅकन्सी आहे, आगामी काळात जर भरायची असेल तर हे 380 पद तर फिक्स आहेत। एवढी सगळी त्यांना आगामी काळात जी आहेत तर ती भरावी लागणार आहेत। ठीक आहे, या सगळ्या काही गोष्टी इथे दिलेल्या आहेत। आता वन बाय वन करून कोणत्या याच्यामध्ये काय काय गोष्टी दिलेल्या आहेत त्या पाहूया। बघा, परिशिष्ट अ मध्ये काय सांगितलेले की सुधारित आकृतीबंध दिलेला आहे। याच्यामध्ये पदाचं नाव, त्या पदाला असणारे वेतन आणि एकूण मंजूर पद, ही मंजूर पद आहेत मित्रांनो। याच्यापैकी बरीच पद ही भरलेली आहेत आणि त्यांच्यापैकी काही पद ही खाली असतील। म्हणून जर तुम्हाला कोणी सांगत असेल डायरेक्ट 1397 पदांची जाहिरात येईल तर ते सपशेल चुकीचं आहे मित्रांनो, ती खोटी माहिती आहे। कारण की ऑलरेडी त्या डिपार्टमेंटमध्ये कोणीतरी काम करतच असेल ना, तर 1397 पद नसतील। हा 380 जे मी सांगितले ते 380 हे नवीन आहेत, त्या डिपार्टमेंटमध्ये काम करत नसतील ते। ओके, आलं लक्षात तुम्हाला? पुढे बघा, हे आयुक्त मत्स्य व्यवसाय हे आयुक्त असतात, IAS वगैरेचे ऑफिसर असतात। S30 ची वेतन श्रेणी, जवळपास त्यांना 1.5 लाख रुपयांपासून सॅलरी सुरू होते। हे एकच पद, हे सरकार डायरेक्टली प्रमोशनने वगैरे जे आहे तर ते नियुक्ती करतात। तर इथं आपला काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो, इथं आपण काही टिकू शकत नाही, कारण की हे सगळी काही राज्यसेवेची पद आहे। बघा, हे पण राज्यसेवेत येऊ शकतं। सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय हा S20चं पद आहे, या 40 जागा आहेत। तर हे अशी काही पद राज्यसेवेमधून भरली जाऊ शकतात, कारण की ते हायर लेवलची पद आहेत। तर गट अ ची अशी 63 पद आहेत। ओके, याच्यापैकी बरेच पद ही प्रमोशननी भरली जातात किंवा डायरेक्टली जी आहे तर ती भरली जातात, IAS ऑफिसर वगैरे यांना पाठवलं जातं। पुढे गट ब आहे, परंतु कसं आहे, गॅजेटेड पोस्ट आहे। त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची पोस्ट कोणती? मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी, मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, प्रशिक्षण व विस्तार अधिकारी व अभिरक्षक। ही जे पद असतील ना मित्रांनो, ही मोस्ट प्रोबेबली राज्यसेवा वगैरेची पद आहेत ही आपली। S15
41,800, 1,32,363 जागा इथे जे आहेत तर ते आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी अंमलबजावणी 19 मंजूर पद जे आहेत तर ते इथं पाहायला मिळतात. टोटल गट ब राजपत्रीची किती 103 जागा इथं पाहायला मिळतात. पुढे गट बच आहे, परंतु कसं मित्रांनो नॉन गॅजेटेड आहे. याच्यामध्ये बघा हे उच्च श्रेणी लघुलेखक ही पदांसाठी जाहिरात निघते बघा. निरीक्षक सांख्यिकी 30 जागा, मत्स्य क्षेत्र निरीक्षक 17 जागा, त्याच्यानंतर कनिष्ठ अभियंता बघा जेईच्या जागा किती 8 जागा, मत्स्य व्यवसाय सर्वेअर 7 जागा, टोटल 88 जागा कशामध्ये गट ब मध्ये. त्याच्यानंतर गट क च पाहूया, कारण की त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त वॅकन्सी असते. त्याच्यामधलं एक पद मित्रांनो सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी S13चं पद 35,400, 1,12,400, 353 पद. आता याच्यापैकी जी काही पदं खाली असतील तर ती आगामी काळात कशी भरली जाऊ शकतात. एक तर त्यांच्याकडे आहे की डायरेक्ट ती डिपार्टमेंट सरळ सेवेची जाहिरात काढू शकते, किंवा ग्रुप सी चा पद आहे ना तर ही ग्रुप सी मध्ये डायरेक्टली टाकू शकतात, ते त्या कंबाईनच्या एक्झाम मध्ये टाकू शकतो. तो निर्णय त्यांचा आहे. परंतु तुम्ही पाहिलं 353 पद आहेत, खूप सारे पद याच्यामध्ये खाली असू शकतात, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर वरिष्ठ लिपिक हे पद शक्यतो प्रमोशननेच भरलं जातं, पण तरी याच्या 107 जागा ज्या आहेत तर ते इथं आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर कनिष्ठ लिपिक हे पद S6 आहे, 201 आहे. हे पद आपलं ग्रुप सी मधूनच भरलं जातं मित्रांनो. याला काही वेगळी एक्झाम जे आहेत तर ते डिपार्टमेंट शक्यतो घेत नाही, ग्रुप सी मधून हे भरून टाकतील. गट कशी पाहिलं तर 793 एवढी पद आपल्याला इथं पाहायला मिळतात. किती 793. सुधारित आकृतीबंधानुसार ही गट ड ची पद आहेत. ओके, ही 12 पद आहेत. आता ही जी पुढची पद आहेत ना ही सगळी पद लक्षात घ्या. जसं शिपाई हे पद आहे मित्रांनो, शिपाईचं प्रतिमाह इथं ठरवले पण आहे बघा, 15,000 रुपये त्याला वेतन मिळणार आहे. पुढे सहाय्यक आयुक्त याला 70,000 रुपये वेतन मिळणार आहे. विधी अधिकारी 50,000 रुपये वेतन, सहाय्यक विधी अधिकारी 35,000 रुपये वेतन. पण हे कशाच्या बेसिसवर मित्रांनो, हे कॉन्ट्रॅक्ट तत्वावर भरण्यात येणार आहे. यांना नंतर परमनंट केलं जाणार नाही. अशी 338 पदं जे आहेत तर ते असतील. त्याच्यानंतर तिसरं महत्वाचं मित्रांनो इथे समजून घ्या बघा, टोटल गव्हर्नमेंट कर्मचारी 1,059 असतील. 338 काय असतील मित्रांनो कॉन्ट्रॅक्ट वाले असतील, असे 1,397. त्याच्यामध्ये बघा जे नवीन पदं निर्माण झालेली आहेत तर ही नवीन पदं आपल्याला इथं पाहायला मिळतात, आणि ही पदं त्यांना भविष्यात जी आहेत तर ती भरावी लागतील. बघा गट अ ची पदं तर ते वरच्या लेवलला भरतील, त्याच्याशी आपला संबंध नाही. बघा गट ब मध्ये मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी याची गट ब ची बघा प्रादेशिक कार्यालय मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर, अमरावती, नागपूर इथं किती पदं असतील, ही 7 नवीन पदं ही निर्माण करण्यात आलेली आहेत तिथं. पुढे मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी अंमलबजावणी याची किती 17 पदं निर्माण करण्यात आलेली नवीन पद आहेत. हे नवीन पद आहेत, यांच्यासाठी म्हणजे ती पद भरावी लागतील त्यांना. पुढे गट ब अराजपत्रित त्याच्यामध्ये पाहिलं कनिष्ठ अभियंता जेईच्या लक्षात घ्या या 6 जागा नवीन तयार करण्यात आलेल्या आहेत इथं, म्हणजे या 25 जागा टोटल. त्याच्यानंतर सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी लक्षात घ्या गट क च पद आहे, S13 ची वेतन श्रेणी आहे. किती पदं निर्माण झाली मित्रांनो 185. जर याची जाहिरात आली ना तर खूप मोठ्या प्रमाणावर उमेदवारांना इथं संधी मिळणार आहे. पुन्हा कनिष्ठ लिपिक गट क च्या किती जागा निर्माण केल्या 52 जागा निर्माण केलेल्या आहेत, हे लक्षात घ्या. म्हणजे आगामी काळात पुन्हा 2023 सारखी जाहिरात येऊ शकते. पुन्हा मत्स्य प्रगणक तांत्रिक पद आहे हे गट क च 36 जिल्हा कार्यालय किती 72 जागा, अशी 380 पदं ही नव्याने निर्माण करण्यात आली. ते गट क च्या दरम्यान ही सगळी पदं आपल्याला पाहायला मिळतात. बाकी जी काही पदं कॅन्सल करण्यात आली त्याच्या संदर्भातली ही माहिती होती. पुढे काही अशा काही माहिती जी आहेत तर ते दिलेले आहेत. ओके, पुण्या कोणत्या ठिकाणी मंजूर जागा वगैरे काय या सगळ्या काही गोष्टी इथे दिलेल्या आहेत तर त्या तुम्ही व्यवस्थित पद्धतीने बघू शकतात. बघा GR जो आहे 17 डिसेंबर 2025 चा GR तो शॉर्ट मध्ये समजून घेऊया. बघा क्षेत्रीय यंत्रणेचा आढावा घेऊन विभागाचे कामकाज अधिक कार्यक्षमतेने चालवण्याचा हा पर्पज जो आहे तर तो या GR चा आपल्याला इथे पाहायला मिळतो मित्रांनो. ठीक आहे, पुढे याच्यात नवीन पद मंजूर करण्यात आली आणि अनावश्यक पद रद्द करण्यात आली. 1397 पद एकूण पद, त्याच्यापैकी 1,059 पद ही सरकारी असतील आणि 338 पद ही कंत्राटी स्वरूपाची पदं जी आहेत तर ते पाहायला मिळतील. याच्यामध्ये गट अ ची 63 पद आहेत, गट ब राजपत्रित 103 पदे, गट ब अराजपत्रितची 88 पदे, गट क ची सगळ्यात जास्त 793 पदे. याच्यामध्ये सहाय्यक मत्स्य व्यवसाय अधिकारी 353 पदे, कनिष्ठ लिपिक 201, वरिष्ठ लिपिक 107, गट ड ची इथं 12 पदे आपल्याला जे आहेत तर ते बघायला
मित्रांनो, तर या सगळ्या काही गोष्टी तुमच्यासाठी या GR मध्ये मेन्शन केलेले आहेत. आगामी काळात MPSC मार्फत देखील एक खूप मोठी जाहिरात जी आहे तर ती पाहायला मिळू शकते. एकतर या एकत्र झाल्या तर मोठी जाहिरात येईल आणि नसेल वेगळ्या आल्या तर MPSC मध्ये कंटिन्यू जाहिरात जी आहे तर ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि कंटिन्यू जाहिरात असेल किंवा एकत्र जाहिरात असेल, दोघांची तयारी करायची असेल तर MPSC पॅटर्न नुसार आपल्याकडे बुक लिस्ट असली पाहिजे. आणि त्यासाठी इग्नाइट अकॅडमीने तुमच्यासाठी मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही फॉर्मॅटमध्ये आपल्या सर्व तुमच्यासाठी नोट्स जे आहेत तर त्या अवेलेबल करून दिलेल्या आहेत. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून या नोट्स तुम्ही आजच ऑर्डर करू शकतात. मित्रांनो, भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.